रासायनिक शेतीला कंटाळून आज अनेक शेतकरी रसायनमुक्त शेतीकडे वळू लागलेत। अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या रुई गव्हाण गावच्या सतीश आल्हाटांनी 2 वर्षांपूर्वी 2 एकरात डाळिंबाची लागवड केली। डाळिंबाचा बहर त्यांनी धरला असून थोड्या दिवसात त्यांच्या डाळिंबाचा तोडा होणार आहे। या पिकाचं नियोजन त्यांनी नैसर्गिक शेतीतज्ञ सुभाष पाळेकरांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक पद्धतीने केलंय। लागवडीपासून आतापर्यंत त्यांना 50,000 रुपये खर्च आलाय, तर डाळिंब विक्रीतनं त्यांना खर्च वगळता किमान 7 लाख रुपयांचा नफा मिळण्याची अपेक्षा आहे। रसायनमुक्त डाळिंबाला बाजारात जास्तीचा भाव मिळत असल्याचं दिसून आलंय। सतीश आल्हाटांशी संवाद साधलाय माझे सहकारी लैलेश बारगजे यांनी। सतीश आल्हाट या तरुण शेतकऱ्याने देखील नैसर्गिक पद्धतीने शेती करून आपली डाळिंबाची बाग फुलवलेली आहे। यावेळेस त्यांना विक्रमी भाव देखील मिळालेला आहे। मागच्या अनेक वर्षांपासून ते शेती करतायत, परंतु 2.5 वर्षांपासून त्यांनी नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेऊन डाळिंबाची बाग लावलेली आहे आणि आता तिचं पहिलं फळ त्यांना मिळालेलं आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही या नैसर्गिक शेतीकडे वळलेला आहात। नैसर्गिक शेती 2.5 वर्षापासून मी सुरुवात केली आणि आमचे मित्र योगेश जामदार त्यांनी पहिलं शिबिर बार्शीचं अटेंड केलं। बार्शीचं शिबिर अटेंड केल्यानंतर त्यांनी बरीचशी माहिती मला सांगितली की हे शेतीतले जीवाणू कसे वाढवायचे, शेतीचं रोगांचं व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, बरीचशी त्यांनी माहिती दिल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या मला पटल्यानंतर मी मग त्यांनी सांगितल्यानंतरच मी सुरुवात केली। त्यानंतर मी पुण्याचं एक शिबिर अटेंड केलं आणि पुण्याचं शिबिर अटेंड केल्यानंतर त्यापासूनच बराचसा खूप काही अभ्यास केला। अभ्यासाला सुरुवात केल्यापासून मग त्या पद्धतीनं आच्छादन वगैरे, जीवामृत तयार करणं, या पद्धतीनं शेतीचं नियोजन केलं। खतांचं व्यवस्थापन म्हणजे खालून जे सोलेबल सोडलं ते निव्वळ जीवामृत सोडलेलं आहे खाली। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या निमेटोडसाठी एक किंवा नत्राची फास्ट नत्र मिळावं, त्या नत्रासाठी पहिलं 1 किलो लिंबोळी पेंड टाकलं आणि त्या लिंबोळीच्या पेंडातून म्हणजे त्या झाडाला नत्र मिळायला लागलं। आणि दुसरी नत्र मिळण्यासाठी शेवगा आणि चवळी हे लावलं। मल्चिंग हे एक पाचरट आहे हे ऊसाचं, ह्या पाचरट याच्यासाठी टाकलंय की गांडूळ वाढावं आणि गांडूळ वाढल्यानंतर मल्चिंग हे ऊसाच्या पाचटावर ते काष्ट विघटन होतं आणि ते काष्ट विघटन झाल्यानंतर त्याचा तो एक ह्युमस तयार होतो, त्या जमिनीचा कस तयार होतो। या पद्धतीने खालचं मल्चिंग झालेलं आहे। हे बी सगळं नैसर्गिक पद्धतीने आहे किंवा कोणत्या कंपनीचं वापरलं मल्चिंग अशातला काय भाग नाही। दुसऱ्या बागेला जो भरपूर मोठा खर्च लागतो तो तुम्ही कसा नैसर्गिक पद्धतीने वजा केलेला आहे? ह्यांचा लागवडीचाच काही खर्च झालेला आहे। लागवडीचा साधारण 10,000 खर्च झाला रोपांचा आणि ठिबकचा कमीत कमी 30-35 हजार रुपये खर्च झाला। एवढा खर्च वजा करता त्यानंतर मग नैसर्गिक पद्धतीने करंज तेल आणि नीम तेल याच्यावर बाग आणलेली आहे। करंज तेल आणि नीम तेल मध्यंतरीच्या काळामध्ये निमास्त्र आणि ब्रह्मास्त्र ह्या केल्या होत्या सगळ्या गोष्टी, त्याच्या फवारण्या करीतच होतो आपण। आणि बुरशीसाठी ताकाच्या फवारण्या, पुन्हा जीवामृताच्या फवारण्या, ज्या दिवशी आपण 8 दिवसाला 15 दिवसाला जीवामृत सोडतोय त्या दिवशी जीवामृताची एक फवारणी घेतली आणि त्या फवारणीने त्या झाडाचं पान वाढलं, म्हणजे त्या झाडामध्ये तेवढी बळकटपणा आला, तेवढी ताकद आली, तेवढी ते पान वाढल्यानंतर ते प्रकाश संश्लेषण क्रिया तेवढी जोरात झाली, तेवढा अन्नसाठा झाडात वाढला आणि तेवढा अन्नसाठा झाडात वाढल्यामुळं झाडामध्ये तेवढी एक ताकद तयार झाली रोग प्रतिकार शक्तीला। आणि विशेष म्हणजे फवारण्याचं बी एक सांगतो तुम्हाला की फवारणी नीम ऑइलची घ्या किंवा करंज ऑइलची घ्या। ज्या वेळेस तुम्ही नीम ऑइलची स्प्रे घेता तर त्या नीम ऑइलच्या स्प्रेला हे झाड पूर्ण कडवट होतं। तर ह्या पृथ्वीचं संतुलन बी ठेवायचंय। ह्या पृथ्वीचं संतुलन ठेवीत असताना ज्या वेळेस ह्या हिरव्याकड हे किडे तुडतुडे आकर्षली जातात, ते झाड कडू झाल्यानंतर त्या झाडावरती किडे बसत नाहीत, त्याच्यासाठी हे खालचं जे व्यवस्थापन आहे तणाचं, हे व्यवस्थापन होणं गरजेचं आहे। म्हणजे हे किडे त्या खालच्या तणांवर बसतात, ह्या झाडाला काहीही त्रास न होता। आतमध्ये आणखी काही खतं वगैरे तुम्ही भरलेली आहेत का? त्याच्या आतमध्ये रासायनिक अजिबात काहीच भरलेलं नाही। त्याच्यात
फक्त जीवामृत स्लरी करतो ती आणि आपलं लिंबोळी पेट ह्याच्या पलीकडे काहीच भरलेलं नाही त्याच्यात. जीवामृत तुम्ही वापरताय, ते जीवामृत तुम्ही कशा प्रकारे तयार करता, किती त्याचा डोस कशा पद्धतीने देता, किती दिवसाला ते द्यावं लागतं, किती द्यावं लागतं, याच्याबद्दल जरा सविस्तर सांगा. जीवामृत तयार करायचं 200 लिटर पाण्यामध्ये 5 ते 10 किलो पर्यंत शेण वापरलं आणि 2 किलो गूळ, 2 किलो बेसन पीठ आणि 5 ते 10 लिटर पर्यंत गावरान गाईचं गोमूत्र आणि एक अर्धा किलो पर्यंत जीवाणूंची माती, हे सगळं मिश्रण द्रावण त्या 200 लिटर पाण्यात टाकलं आणि ते रोज सकाळ संध्याकाळ ते अशा पद्धतीनं उजव्या पद्धतीनं हलवून रोज 2 टाइम त्याचं ते 5 ते 6 दिवसात ते विरजन तयार झालं, जीवामृत तयार झालं आणि त्यानंतर मग ते जीवामृत कमीत कमी एका झाडाला 2 लिटर जाईल, 2.5 लिटर जाईल अशा पद्धतीनं ते ओतलं आणि त्यानंतर 200 लिटरला त्याचा स्प्रे बी घेतला. म्हणजे महिन्यातून 2दा किंवा 3दा अशा पद्धतीनं जीवामृताची याची फवारणी केली. पाण्याचं नियोजन कसं आहे? तुम्हाला पाणी जास्त लागतं का प्रमाणातच लागतं? नैसर्गिक पद्धतीने केले शेती करताना हे बाकीचे पण झाड आहेत त्याच्यासाठी काही जास्त पाणी द्यावं लागतं का, आहे त्याच पाण्यामध्ये भागतं का कमी लागतं पाणी? नाही, पाणी कमी लागतं, पण ते आता काय होतं, ज्या वेळेस आपण आच्छादन करतो, आच्छादन केल्यानंतर ज्यावेळेस ड्रिपरनी पाणी त्या झाडाच्या बुडाच्या साईडला 1-2 फुटाच्या अंतरावर पडतं, आच्छादन केल्यानंतर त्या पाणी पडलेलं त्याचं बाष्प तयार होत नाही उष्णतेने आणि झाडाला पाणी कमी लागतं. फळं लागल्यानंतरचं तुमचं बाग आणि रासायनिक खतं वापरणाराची बाग याच्यात काय बदल आहे? फरक म्हणजे रासायनिक ते शेवटी विषच आहे आणि हे जे आहे ते बिगर विषाचं आहे, त्याच्यामुळे ह्याची चव ह्याची गोडी वेगळीच लागते. आणि कलरच्या बाबतीत जर तुम्ही विचाराल तर निसर्गामध्ये हे नॅचरल गोष्टी आहेत. झाडाला किंवा फळाला हा कलर ऑटोमॅटिकली त्याच्या वयानुसार मिळतोच, त्याच्यामुळे कोणतं कलरचं औषध मारायचं आणि ह्याची काही आवश्यकता बिलकुल ही नाही. रासायनिकला खूप औषधं मारतात कलरला चकाकी घेण्यासाठी. तुम्ही आता पाहिलं की झाडाची फळाची चकाकी, पानाची चकाकी, झाडाची चकाकी, त्याचा कलर कसा आहे, ह्या पद्धतीने सगळं काही नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. फळांची साईज, त्याचं वजन, त्याचं आणखी त्याची जी क्वालिटी आहे याच्या बाबतीत काही वेगळेपण आहे का या फळांचं? फळांचं वेगळेपण म्हणजे आता हा माझा पहिलाच बहार आहे, त्याच्यामुळं काय झालंय की फळ कमीत कमी 600-650 ग्रॅम पर्यंत गेलेलं आहे फळ. त्याच्यामुळं काय होतं की नैसर्गिकला किती जास्त होत आहे आणि आपल्याला किती म्हणजे मला तर हे योग्य वाटतं, त्याच्यामुळं मी याच्यात म्हणजे हे आहे हो समाधानी आहे. आता एका झाडाला फळं किती लागलेली आहेत सर्वसाधारणपणे, त्यांचं वजन आणि या बागेतून तुम्हाला आता काय भाव मिळतोय बाजारामध्ये? तुम्हाला आता तुम्ही चौकशी केली असेल तर काय भाव मिळतोय? एकूण बागेचं ह्या पहिलं उत्पन्न किती निघालं असं अपेक्षित आहे? वजन तर फळांचं कमीत कमी 600-650 ग्रॅम किंवा 300 ग्रॅम, 300 ग्रॅमच्याच पुढची फळं आहेत. कमीत कमी 7.5 किंवा 8 टन माल निघाय पाहिजे 460 झाडामध्ये. 8 टन जर माल निघाला तर 8 लाख रुपये होतात. 8 लाखाचं उत्पन्न तुम्हाला यावर्षी मिळेल असं अपेक्षित आहे. परंतु याच्या आता मला हे सांगा की तुम्ही याच्यासाठी किती खर्च केलाय आणि पहिल्या वर्षीच्या उत्पन्नातून तो वजा केल्यानंतर तुम्हाला नफा किती राहणार आहे? म्हणजे जर पहिला झाडांच्या लागवडीचा खर्च, ठिबकचा खर्च हा आणि आतापर्यंत करंज तेल आणि नीम ऑइलचा जो स्प्रेचा जो खर्च झाला असेल सगळा टोटली खर्च 51,000 रुपये झालेला आहे. आणि टोटली 8 लाखातून 51,000 मायनस केले तर 7-7.5 लाख रुपये निव्वळ नफा राहील. तुम्हाला आता बाजारामध्ये काय भाव मिळतोय? इतर फळांच्या तुलनेत किंवा इतर बागेतल्या डाळिंबाच्या तुलनेत तुमच्या भावात काही फरक आहे का? हो, फरक झालेला आहे. कारण काय, रासायनिक ज्या वेळेस खरेदी करतात व्यापारी
त्यांच्यात आणि आपल्या फळामध्ये खूप अंतर पडलेलं आहे. कारण माझ्यासमोर एक गोष्ट अशी झाली की रासायनिक वाल्यांना वेगळा भाव मिळाला आणि मला रासायनिक वाल्यांना कमीत कमी 78 मिळाला आणि मला 110 रुपये बाजार ह्या जागेवर मिळाला. आता एक शेवटचा प्रश्न, नैसर्गिक शेती करणाऱ्याला तुम्ही काय सांगाल? कशा प्रकारे ही शेती फायदेशीर ठरते असं तुम्हाला सांगाल तुम्ही? नैसर्गिक शेती कमी खर्चाची शेती, शून्य खर्चाची शेती. शेतकऱ्याला एवढंच सांगेल की ज्या वेळेस तुम्ही ह्या क्षेत्राकडे किंवा ह्या शेतीकडे वळणार आहेत, तुम्ही कर्जबाजारी होणार नाहीत, तुम्हाला आत्महत्या करायची वेळ येणार नाही शेतकऱ्याला. कारण ज्या वेळेस तुम्ही खर्च कमी करणार आहात, तुमचा खर्च होणार नाही, त्यावेळेस तुमचं नैसर्गिक आपत्तीने जरी नुकसान झालं तरी तुम्हाला कर्जाला कंटाळून आत्महत्या करायची गरज भासणार नाही, एवढंच मी सांगतो. आल्हाट यांच्या मिसेस सुद्धा आहेत, त्या देखील शेतीमध्ये यांच्यासोबत काम करतायत. नेमका तुमचा अनुभव काय आहे? या शेतीला खर्च कमी लागतो म्हणून तुम्हाला काही भीती वाटत होती का की उत्पन्न पण कमी मिळेल आपल्याला? आणि आता जेव्हा तुमच्या या बागेत फळं आलेली आहेत त्याच्यावरून तुमची काय सध्याची स्थिती आहे, तुम्ही काय सांगाल? आम्ही ह्या बागेत खूप खुश आहेत. आम्हाला कमी खर्चात जास्त फायदा झाला, त्याच्यामुळे आम्ही आनंदित. एकूणच अत्यंत कमी खर्चामध्ये नैसर्गिक पद्धतीने शेती केल्यानंतर उत्पन्न मिळतं आणि हे उत्पन्न रासायनिक पद्धतीने केलेल्या शेतीच्या उत्पन्नापेक्षा निश्चितच अधिकच असतं, असं हे उदाहरण सतीश आल्हाट यांच्या या बागेकडं पाहून सांगता येईल. लैलेश बारगजे, साम टीव्ही, अहमदनगर.